नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खास करून आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे। फार्मर आयडी यामध्ये करेक्शन कसं करायचं हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न मला वारंवार कमेंटमध्ये विचारला जातोय की आमची जमीन ही ॲड करायची राहिली किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती करायची राहिली असेल किंवा त्यामध्ये काही कास्ट नंबर असेल किंवा अदर गावातली जी शेती आहे ती आम्हाला त्यावेळेस ॲड करता नाही आली। तर असे बरेच प्रश्न आपले शेतकरी बांधव मला वारंवार विचारत आहे। तर त्यावरती सोल्युशन म्हणून आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर ॲग्रीस्टॅग मध्ये म्हणजे तुमच्या फार्मर आयडी मध्ये तुमची शेती ही किंवा जमीन जी असेल ती कशी ॲड करायची, कोणामार्फत आम्ही ॲड करायची ते आपण आज पाहणार आहोत। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही या ठिकाणी बघू शकतात जसं आपण फार्मर आयडी काढण्यासाठी mhfr.agristag.gov.in या वेबसाईटवर होतं, सेम त्याच वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे। पण इथे लॉग इन करताना तुम्ही बघा हे लॉग इन ना शेतकऱ्याचं असणार आहे ना कुठल्या आपल्या सरकार सेवा केंद्राचं असणार आहे। हे लॉग इन तुम्हाला तलाठ्याचं असणार आहे। त्यामुळे जे काही तुम्हाला करेक्शन करायचं आहे तुमच्या फार्मर आयडी मध्ये, तुमची जमीन ऍड करायची असेल किंवा डिलीट करायची असेल, चुकून कोणाची ऍड झाली असेल तर दुसऱ्या गावातील कोणाची तुम्हाला ऍड करायची असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील जो कोणी तलाठी असेल त्या तलाठीच्या माध्यमातून तुम्हाला हे करायचंय। ही बाब आपला महत्वाची तुम्ही लक्षात घ्या। तुम्ही बघू शकता ते जे लॉग इन दिसतंय या ठिकाणी हे त्या गावातील तलाठ्याचं आहे। तर सेम त्यांनी लॉग इन आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर ते सेम यामध्ये आपला आधार कार्ड नंबर सबमिट करतील। त्यानंतर लॉग इन झालं तुम्ही बघा इथे तुमचं राज्य दिसतंय, तुम्हाला ते राज्य ज्या राज्यातून तुम्ही बिलॉंग करताय, ज्या राज्यात तुम्ही राहताय ते राज्य तुम्हाला सिलेक्ट करा। पुढे तुमचं राज्य निवडलं बघा, तुम्ही ते बघू शकता राज्य आलेलं आहे। त्यानंतर आपलं जिल्हा तुमच्या जिल्ह्यातून आहे, त्यानंतर तुमचा तालुका, तुम्ही तालुका इथे बघू शकता, आणि त्यानंतर तुमचं गाव, या सर्व गोष्टी मला इथे दिसत आहेत। तर या सर्व गोष्टी तुम्हाला तलाठ्याला सांगायच्या आहे की आमचं या गावातील, या तालुक्यातील, या जिल्ह्यातील क्षेत्र आहे आणि यामध्ये आम्हाला आमची दुरुस्ती करून पाहिजे आहे। तर तलाठ्याच्या माध्यमातून तुम्हाला ही दुरुस्ती केली जाणार आहे। ही बाब महत्वाची, तुम्ही लक्ष घ्या। शासनाने यापूर्वीही शेतकऱ्यांच्या लॉग इन वरती हे करेक्शन दिलं होतं, पण बऱ्याच त्याच्यामध्ये त्रुटी दिसून आल्या। शेतकऱ्यांनी वारंवार त्याच्यामध्ये लँड ऍड केली, डिलीट केली, त्यामुळे शासनाला नाविलाज असतं ती जे काही ऑप्शन होतं शेतकऱ्याच्या लॉग इनचं त्यांना ते बंद करावं लागले। त्यामुळे आता जे काही करेक्शन आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त तलाठ्याच्या माध्यमातून करायचंय। आजचा हा व्हिडिओ होता। करेक्शन बद्दलची माहिती तुम्हाला माहित होते का तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।